राज्यसभेसाठी राष्ट्रवादीनं राजेंद्र जैन यांना संधी दिली आहे। सुनील तटकरे यांच्याकडून जैन यांच्या नावाची घोषणा झाली आहे। भुजबळांच्या नकारानंतर राजेंद्र जैन यांना संधी मिळाली आहे। राजेंद्र जैन आज अर्ज दाखल करणार आहेत। राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरलाय। राष्ट्रवादीकडून भंडारा गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। देवगिरीवर झालेल्या बैठकीमध्ये राज्यसभेच्या या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांचं नाव निश्चित झालंय। रिक्त झालेल्या राज्यसभेच्या बाबतीमध्येच आम्ही सर्व कोर ग्रुपने त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं। साहब नाराज तो नहीं? बिल्कुल हमारे साथ में जब हैं भुजबल साहब तो ऐसे नेता हैं कि जो उनके जो मन में है वो उनके चेहरे पे भी रहता है और बोलने के लिए कभी रुकते नहीं। जब मेरे साथ में यहाँ पे बाजू में है, इसका मतलब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ काम करते। माझ्यावर पक्षांनी जे जबाबदारी दिली आहे, आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, काल या संदर्भातली घोषणा झालेली आहे। विदर्भामध्ये सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि एकूणच राजकीय क्षेत्रामध्ये राजेंद्र जैन यांचं मोठं काम आहे आणि त्यामुळे पक्षाची ताकद त्या ठिकाणी वाढेल अशी सध्या आपल्याला स्थिती दिसते। तर दुसरीकडे हाही मुद्दा आहे की गेल्या काही दिवसांपासून प्रफुल्ल पटेल नाराज आहेत का अशी जी चर्चा होती त्याला सुद्धा आता पूर्णविराम मिळालेला आहे, कारण त्यांचं पक्षातलं वजन अद्यापही कायम आहे, हेच यातून आपल्याला प्रतिबिंबित होतंय। नक्की श्वेता, आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांचे अतिशय जवळचे, त्यांचे विश्वासू व्यक्ती म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख आहे। मागील अनेक वर्षांपासून ते पक्षांतर्गत काम करत आहे आणि अखेर त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो पक्षाने केलेला आहे आणि सोबतच प्रफुल्ल पटेल यांचा दबदबा अजूनही पक्षात कायम असल्याचं कालच्या या निर्णयातून स्पष्ट झालेलं आहे। खरं तर मागील अनेक दिवसांपासून राज्यसभेच्या या एका जागेवरती कोणाची वर्णी लागणार आणि अनेक नावं खरं तर चर्चेत आलेली होती। सुरुवातीला नवनीत राणा आणि त्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे सुरुवातीपासूनच खरं तर इच्छुक होते राज्यसभेवरती जाण्यासाठी, मात्र त्यांची एक अट होती की मंत्रीपद हे समीर भुजबळ यांना द्यायला पाहिजे। आता सरप्राइझिंगली खरं तर चर्चेत सुद्धा राजेंद्र जैन यांचं नाव नव्हतं। विधान परिषदेसाठी त्यांचं अनेक वेळा नाव आलेलं होतं, मात्र यावेळी राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त सक्रिय नावांमध्ये किंवा आघाडीमध्ये जे नावं होती त्यामध्ये राजेंद्र जैन यांचं नाव नव्हतं आणि अचानक त्यांना जी आहे ती उमेदवारी जाहीर झाली आणि पुन्हा एकदा कालपासून नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे का, हा एक सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। कारण आपण जर पाहिलं तर एकीकडे जे राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर एक वरिष्ठ नेते छगन भुजबळ जे राज्यसभेवरती जाण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांच्या काही अटी होत्या त्या पक्षांतर्गत मान्य केल्या गेल्या नाही, तर याचं कारण काय, हा एक सुद्धा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। अनेक नाट्यमय घडामोडीनंतर हा जो निर्णय आहे तो पक्षाने घेतलेला आहे। मागील 2 दिवसांमध्ये अनेक गाठीभेटी झाल्या। खरं तर शनिवारी सर्वात आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली, त्यानंतर देवगिरीवर बैठक पार पडली, सगळे राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भुजबळांनी आपली भूमिका मांडलेली होती आणि या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात विधानभवनामध्ये आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करतील आणि त्यानंतर खरं तर भुजबळांकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। भुजबळ नक्की काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।
नक्कीच, त्यामुळे आता भुजबळांच्या नाराजीचा एक नवा अंक सुरू होतो का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.